तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपलं ट्रॅव्हल विथ कादिलगरच्या व्लॉग मध्ये. सकाळ आता वाजले दुपारी 12, बघू शकता 11:15 झालेत. तर आज तर आपली सुट्टी आहे. बट एवढं पाऊस चालू आहे ना नावासुपरमध्ये, सगळीकडे पूर्ण पाणीच पाणी भरलंय. आणि विषय असं झालंय की सगळीकडे पाणी असल्यामुळे ट्रेन पण आता बंद आहेत. ट्रेन पण बंदच झालं, कारण सकाळी माझ्या रिलीव्हरला कॉल केला जेव्हा जाणार होतं साईडवरती. तर त्याला पण विचारलं काय सिच्युएशन आहे तिथली, तर तो गेला विचारा कसा तरी. आणि आज तर आपली सुट्टी आहे. तर बघूया आज तर काय कुठे जाऊ पण नाही शकत, कारण का पाणी जेवढं भरलं की बघू. जर मी गेलो पुढे खाली तर थोडंफार शूट करेन खाली. तुम्हाला इथनं दाखवतो मी माझ्या खिडकीतून की किती पाणी भरलंय. तुम्हाला इथे पण दिसेलच. हे बघा, पूर्ण पाणी भरलंय पूर्ण. हे बघा, बिल्डिंग मध्ये पूर्ण आमच्या इथे पूर्ण पाणी भरलं. बघू शकतो तिकडे समोर पण आणि इकडे पण खाली. आणि पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. पावसाचं नाव म्हणजे कंटिन्यू चालू आहे पाऊस. तर बघूया आज जे काय होईल तुम्हाला दाखवेन. आज तर सगळे सगळे घरीच आहेत. आज पण आज आहे काय सोयाबीन. सोयाबीनचं काय करणार आज तुम्ही? सोयाबीनची भाजी बनवणार आहेत पप्पा. पप्पा बनवणार आहेत. तर त्यांच्या स्टाईलनी बनवणार आहेत. तर बघूया आपण. आंघोळ तर काही केली नाही म्हणजे आंघोळ नाहीच करणार आहे. कारण का पाऊस एवढे पण कोण आंघोळ करेल पावसात? कोण आंघोळ करतं का? आंघोळ नाही करायची. चला तर मग भेटूया आपण पुढे. आज भाजी काय बनवणार पप्पा बघूया. तर त्यांचं पण थोडं तुम्हाला ती भाजीची रेसिपी दाखवेल. आणि अजून काय होत असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता घरी बनवतात आलू वडी, मम्मी बनवते. तर बघू शकता ही आलू वडीची पानं आहे तिथे. आणि काय 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 केलं त्याच्यात? काय आहे? बेसन, तांदळाचं पीठ, हा. 3 वाटी बेसन, ओके. 1 वाटी तांदळाचं पीठ, हम्म. चवीपुरते तीळ, अच्छा. हळद, मीठ, तिखट, ओके. आलं लसूणची पेस्ट, थोडा ओवा, जिरं, गूळ आणि चिंचेचं पाणी त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर त्याला पानाला लावायचं. हा बॅटर पूर्ण पाण्याला लावून पानं पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं पहिलं. हे बॅटर पूर्ण तयार. तर बघू शकता गाईस, आलू वडी पण बनवतात. आणि पप्पा पण त्यांची एक रेसिपी करणार आहेत. कुठली करणार आहेत भाजी? सोयाबीन. सोयाबीनची. सोयाबीनची म्हणजे वेगळ्या पद्धतीने करणार. ते शिमला वगैरे आणले ते बघू शकता तुम्ही. शिमला, कांद्याची पात आणि इकडे आहेत सोयाबीन आपण बॉईल केलेत. तर बघूया त्यांची रेसिपी पण तुम्हाला दाखवेन. तर का बाहेर तर पाऊस आहे, बाहेर जाऊ शकत नाही आपण. जे काय त्याच घरची रेसिपी. आज काय काय बनवणार आहेत ते. किती पाऊस असला तरी आमच्या घरी पदार्थ हे बनतातच. हा, आमचं घरातला स्ट्रॉंग माणूस आहे ना. घरातला स्ट्रॉंग माणूस आहे आमचा वंडर शेफ. किती पाणी भरलं असतं तरी आम्हाला भाज्या मिळतात. हा, आमच्या भाजीवाले ओळखीचे आहेत. आणि आज जर चुकून वार असतं ना, आज जर वार असतं तर काय आणलं असतं तुम्ही? आज काय आणलं असतं? 2-3 दिवस खेकडी. आज खेकडी आणली. 2-3 दिवसामध्ये आपण झालं ना, मटण खाऊन झालं, मुंडी खाल्ली, चिकन पण खाल्लं. मच्छी काल होती. सुरमई काल होती मच्छी. काल काही शूट नाही केलं. आणि सूप बनवलेला काल, चिकन मंचो सूप. तर आज जर वार असतं तर काय? आज खेकडी. आणि पण आज चुकून वार जाऊ द्या, सोमवार आला. मग सोयाबीन चिल्ली. आज सोयाबीन सारखी भाजी बनवणार. तुम्ही बनवणार? बघूया. तर ते भाजी बनवतील. आणि मम्मीनी आता बॅटर तयार केलाय बघा आलू वडीला लावण्यासाठी. बेसन वगैरे ते सगळे टाकलंय. कशा त्या म्हणजे ते बॅटर कसं लावायचं आणि ते पानं कशी रोल करून फोल्ड करायची, तर ते पण तुम्हाला दाखवेल मम्मी. पान असं उलटा घ्यायचा. ओके. आणि त्याला असा बॅटर लावून बघू शकता कशा प्रकारे ते फोल्ड कसे बघा. हे कसे फोल्ड केलेत म्हणजे असे गोल आकाराचे फोल्ड करून केलेत. तर हे बघा असं करायचं. असं काय ते असतं. पान पहिले असं उकडी ठेवलंय आणि त्याच्यानंतर मग ते बॅटर त्याला लावलंय. पान उलट करून घ्यायचं आईचं.
आणि मग हा बॅटर असं लावायचा. एक ओके. असा पाणी टाकलं की आता दुसरा तुम्हाला मी दाखवते. त्याला पण बॅटर पूर्ण असं व्यवस्थित लावायचं. अच्छा, इकडे पाणी उकडायला ठेवलं, मग याच्यावर स्टीम करणार का तू? हा, पाणी ओके, म्हणजे पूर्ण हा जो हे आहे भांड, तो या गरम पाण्यावरती आपण स्टीम करून घेतो. बघू शकतो किती लेअर लावतो एका जो. चार. 4 पानांचं आहे हा, 4 पानांचं आहे. सगळं पानाला सगळं लागलं पाहिजे व्यवस्थित. बाहेर पाऊस का अजून थांबला नाही हा गाईस. बघा पाऊस पण आहे घरी आपल्या. हिरवळी भजी भजी नाही हा, भजी किती करणार? संध्याकाळी. भजी संध्याकाळी. कपडे 4 झाले लावून. आता एक साईड कशी करून घ्यायची, ही एक साईड करून घ्यायची. परत थोडं ह्याच्यावर बेसन लावून घ्यायचं. ओके. बॅटर थोडं लावलं की चिपकणार व्यवस्थित. आता एक रोल जेव्हा आपण करतो तेव्हा घट्ट करायचं. तो बघा कशा प्रकारे फोल्ड करायचं आहे बघा. असं रोल करणंच कठीण आहे मला वाटतं. असं पकड हातात. मित्रांनो बघू शकता पाऊस जाम वाढलाय, म्हणजे जास्त जोरात पडतोय. तर आता जाऊया भावाकडे. बघतील तिकडे पण लाईट नाही, आणि त्याचं कसं बारका पोरगा आहे तर त्याला, आणि तिकडे कसं त्यांनी शिफ्ट नाही झालंय त्यामुळे सगळं म्हणजे खायचं त्याला काय आहेच नाही जेवणाचं वगैरे. तिथे इलेक्ट्रिक शेगडी आहे, आणले गॅस आपलं ते असतं ना काय म्हणतात इलेक्ट्रिक स्टोव, तो आणलाय. बघू शकतो तर त्या काय आता जेवायला वगैरे काय म्हणजे जेवणाचं वगैरे. भाऊ पण लहान आहे तर त्याला जेवायचं वगैरे आपल्या इकडेच घेऊन येऊया त्याला. बघू शकता पाऊस बघा किती आहे हे बघा. पूर्ण पाणी भरलंय आपल्या बिल्डिंग मध्ये, पूर्ण पाणी भरलंय. आणि बाहेर तर विचारूच नका बघा, बाहेर जाम पाणी भरलंय बघा. आता जाऊ कसं मी तिकडे लाईव्ह. ते बघा इकडेच राहतो भाऊ, जायला लागेल तिकडे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो. चाललोय तर भावाकडे, जे काय असेल ते तुम्हाला नक्की दाखवेल. बघा जाम पाणी भरलं, बाहेर चालतात कशी लोक कळतच नाही बघ. पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी. तर बघा मित्रांनो, घरी आलाय आपल्या भावाचा पोरगा. किती हसतोय बघा, किती हसतोय बघा. मजा वाटते त्याला, बाहेर पाऊस पडतोय त्याचं. बघा किती हसतोय, त्याला नुसतं बाहेर जायचंय. तर आत्ताच घरी आलो त्या लोकांना पण घेऊन. इकडे समोरच्या बिल्डिंग मध्ये होते ते. तर बाहेर बघितलं, तुम्हाला दाखवलं मी, पाऊस जाम आहे. आणि हे अंधेरीचे आहे ना, अंधेरीला राहतं. कसं वाटलं नालासोपारचा पाऊस, कसा वाटला? हे मुंबईतले आहेत ना, यांना माहित नाही नालासोपारचं पाणी पाऊस माहित नाही. लाईट तर अजून आलीच नाही. लाईटचं काय बंद केलं का, नेटवर्क इश्यू तर जाम आहे. जिओचं तर चालत नाही, एअरटेल तर चालतोय आपला. एअरटेल जिंदाबाद. परत चालू झाली, परत भरलाय पाणी. थोडस खाली झालेलं पाणी, पण परत भरलाय. एवढं भाजी बनवली तुम्ही, मग त्याची रेसिपी कोण देणार होता? हा पण एक अंधेरीच आहे.
मम्मी सोयाबीनची भाजी बनवली. ऍक्च्युली मी त्यांना तिकडे आणायला गेलो ना समोरच्या बिल्डिंग मध्ये, तर भाजी वगैरे बनवून झालेली. तर आता मम्मी काय बनवते? वरण बनवते. आणि इथे भजी, आपले भजी भजी. इथे कांदा लावलाय कशासाठी? कांदा भाजी पण आहे आमच्याकडे. आज आज कांदा भाजी पण आहे. तेलचा कॅन भरलाय ना आम्ही, किती पण काय पण तर. अरे देवा, ये गडबड है बाबा. चिल्ली सारखी बनवले सोयाबीनची भाजी. भाजीच झाली ती, चिल्ली सारखीच बनवली. आता त्यांचं मला ही तर मी खाल्लीच आहे, मला आवडते पप्पांच्या हातची. आणि पप्पांनी बनवल्या. व्हिडिओ नसेल शूट झाला तरी मला माहिती आहे, कारण का ही अशी कोण नाही बनवू शकत आमच्या घरात, फक्त पप्पाच बनवतात. बघा बघा वारा, बघा वारा बघा, जाम वारा. तर नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला बरेच दिवसांनी आपले बिल्डिंगचे मित्र भेटलेत. बघू शकता, हा शुभम वर्मा आणि अजून एक येतोय तो सौरभ दगडे. तर हे बघा बघा, मी आता आलेलो खाली, हे बघा इथपर्यंत पाणी नव्हतं. नाही बघा आता किती पाणी आहे बघा. सविता जाणार आहे, सविता डुबणार आहे. ऑलरेडी डुबलीच आहे, आता डुबणार थोडी. बाहेर दाखवतो मला बघा, बाहेरचं व्यू बघा. बघा डायरेक्ट पाणी, टेन्शनच नाही. ऑलमोस्ट आता ना, ऑलमोस्ट म्हणजे ना स्कूटीच्या लेवल पर्यंत पाणी गेले. नको काढू, डबल स्टँडवर आहे ना. नमस्कार मित्रांनो, आला इथे बाहेर बघा, इथेच आहे आणि सध्या तरी इथेच आहे. आता जायचं बाहेर, येतो तो कॉलवरती बोलतो, जरा कॉल आला त्याला. का? हा ठीक आहे. बघू शकता मित्रांनो, जाम पाऊस पडतोय. आता आम्ही बाहेर गेलो मित्र हे करायला, आम्ही स्वतः नगरसेवक बनणार आहोत. आता मी बघणार आहे कुठले कुठले गटर क्लीन आहेत नाही आहेत, ते आम्ही व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकूया. आम्ही आज आता म्हणजे तुम्हाला व्हॉइस टाकू, आता आमचे मिलियन्स वरती व्ह्यू येणार आहेत. चल ये लवकर ये. तर असंच काहीतरी आहे. बघूया आता आपण पुढे कसं बाहेर जाऊ. बघूया नॉर्मली पुढे जास्त नाही, कारण का रिस्क आहे पाण्यात जाणं पण थोडं रिस्क आहे. तर बघूया. बघा एक माझा मित्र पण आलाय, हा बघा कसं तोंड लपवतोय बघा. किती लपवलं तरी माझ्या ब्लॉग मध्ये कोण लपणार नाही. आपण याचे फोटो काढून टाकू शकतो. निर्मळ शेठ पण येतात आमचे. अजून एक मित्र, आमचा खास मित्र, म्हणजे आमच्या या विंग मधला हिरा हिऱ्याला कॉल करूया आपण. बघू शकता, हा बघा दाखव त्याला दाखव, चेहरा दाखव त्याचा. डुबलो. हा बघा आज तो मित्र. तुला फोन करतो, थांब जरा, एक काम आहे तुझ्याकडे, थांब. कोण आला? मोबाईल आहे, पडला बिडला ना. हा मस्करी नाही. बात तो सही है. नाही तुझा सगळं ठीक आहे, मस्करी क्यों आता मोबाईल तुझा. ये बड़ी अच्छी बात कही आप. ग्रुपचे आमचे मोठे अधिकारी, मधले अधिकारी, आणि हे आम्ही. अरे थांब ना, जातोय ना. हे बघा नवीन सिस्टीम लावले आम्ही. दुःख पडले, तुम्हाला दाखवतो. तेवढेच भागात दुःख पडले, कारण का आमच्याकडे बजेट कमी होतं, म्हणून तेवढेच भागासाठी लावलं. जाम पाणी पडलं. आता जाऊया मित्रांसोबत. आता बघूया जे पुढे होते तुम्हाला नक्की दाखवेल. हा बघा आपला भाऊ फुल मेहनत करतोय पावसात. तर जे होईल तुम्हाला दाखवा. आता काय पाणीच वगैरे बघू, हे सगळे नुसते लोक तडमडतायत नुसते.
इकडे तिकडे. आणि हे बघा. हे ते ओपन आहे तिकडे. मी मागायचे बघ तिथली एक लादी हे झाले सरकले तिथे. तर बघू शकता मित्रांनो जाम पाणी भरले. हे बघा किती पाणी भरलं बघा. मधनं जाऊ आपण मधनं जाऊ. हे बघा हा असा काहीतरी एरिया आपला. आणि हे आमचे 3 मित्र. अरे चल रे जाम घाबरतोय. जाऊ तर सगळे एकसाथ जाऊ ना. मग आम्ही कोण 4 आहेत. आणि 4 आहे का. हा ये ना चालू आहे ब्लॉग. तुम्ही याल येणार ब्लॉग मध्ये येणार तुम्ही. बघू शकता पूर्ण नाला पब्लिक फिरते. जाम पाणी भरलं. गाईस बघू शकता पुढे तर नाही जाऊ शकत. आमची जिरली पुढे नाही जाऊ शकत. किती पाऊस पडला म्हणजे एवढं पाणी भरलं. इथनच पाणी. आता पुढे तर जाम कमरे एवढं पाणी आहे. पाण्याकडे बघणार आहे. काय विचार काय तुमचा. जायचंय पुढे. पहिला माणूस आहे जो रेनकोट घालून न भिजतोय. बघूया आता जे काय होईल तुम्हाला दाखव. सगळी पब्लिक पूर्ण नालासोपारी पब्लिक बाहेर आल्या. सगळी अख्खी पब्लिक. रेसोर्टच केलंय पब्लिकने अख्खा रेसोर्टच करून टाकलंय नालासोपाराचा. फ्री ऑफ कॉस्ट रेसॉर्ट. बाबा चाललोय आम्ही थोडीफार डेअरिंग करत. पण जास्त पुढे नाही जाऊ शकत. नाही पुढे नाही जाऊ शकत आपण. एवढं याच्या पुढे तर नाहीच जाऊ शकत. एवढंच जाऊ शकतो. याचं विचार तर लग्न पण व्हायचं बाकी. पोरगी बघितले नाही बघितले म्हणून बघू जे काय होईल तुम्हाला थोडंफार शूट करून दाखवेल. आणि काय एवढ्या मी पण नाही एवढी रिस्क घेत आहे पाण्यामध्ये मोबाईल काढायचा. तरी पण तुम्हाला दाखवतो बघा. फुटपाथवरती झालं. फुटपाथ झालं बघा किती पब्लिक आहे. बघा किती एवढी पब्लिक आहे ना. हा उतावळा कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? झालंय. पूर्णपणे भरलं. पूर्णपणे बघू शकता. फुल पब्लिक एन्जॉय करते. फुल एवढी पब्लिक एन्जॉय करते ना. जसं की अख्खी म्हणजे सण दिन कुठला असतो तशी सगळे पब्लिक उतरले. पोरं बघा किती पोहतात. पोरांनी तर फुल स्विमिंग पूलच केलंय. तर नमस्कार मित्रांनो. हा बघा आपला मित्र. त्याचं असं म्हणणं होतं की मी काळा नाही मी गोरा आहे. त्याला कोण सांगेल पाण्यात जास्त राहून गोरा होतो माणूस. तर जाऊ दे. मी काय बोलतो हे बघा पाण्याची लेवल तर जाम वाढले हो. आता आम्ही फिरून वगैरे आलो सगळीकडे. ॲक्च्युली सगळे एरियाजमध्ये खूप एरियामध्ये पाणी भरलं आहे. आणि आपल्या इथे पण पाणी वाढलं अचानक. म्हणजे मला असं वाटतं पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू. बट सगळीकडे बघा लेवल पाण्याची पूर्ण वाढली आहे. आणि हे बघा हे आपले सर ॲक्च्युली माझे ट्युशनचे सर होते आधीचे. तर त्यांना पण हाय हॅलो वगैरे केला आपण. तर ते पण त्यांना हालचाल वगैरे विचारली कसं काय. तर हे बघा आता आपण आपल्या बिल्डिंगच्या इथे पोचलो आहे. ही बघा ही आपली बिल्डिंग आहे. आणि हा पण रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. म्हणजे इवन फुटपाथ पण पूर्ण पाण्याखाली गेलेत आपले. तर बघू शकता मित्र जॅकेटवाला. तर जाऊया आपण आता पुढे घरी. आता बाकी तर काय कुठे फिरू पण नाही शकत आणि गाडी पण काय काढू नाही शकत. कारण का सगळीकडे पाणी भरलं. सगळं बघा लोकांनी सगळ्या गाड्या फुटपाथवरती लावल्या आहेत. तर मित्रांनो आपण आलो आता घरी. बिल्डिंगमध्ये आलो. जास्त काय कुठे आपण फिरलोच नाही. आलो आता घरी. मस्तपैकी जरा फ्रेश वगैरे होऊया. आणि जास्त काय आपण म्हणजे एवढंच दाखवलं घरी. आपल्याला पाहुणे भावाचा पोरगा वगैरे पण आला आहे. आणि या सगळ्यांना काय बाय करून आपण भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.